आज मी तुम्हाला IVF सक्सेसफुल करण्यासाठी एक गुपित शस्त्र सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा IVFचा सक्सेस रेट 35 ते 40% 80% पर्यंत जाऊ शकतं. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF स्पेशलिस्ट. माझ्याकडे खूप असे कपल्स येतात जे म्हणतात, मॅडम मला त्या IVF सेंटरने ना 80% 100% असं सक्सेस रेट सांगितलंय. तर काय कारण असेल की ज्याच्यामुळे सक्सेस रेट सडनली 80 to 90% पर्यंत जातो? त्याचं उत्तर आहे डोनर एग, म्हणजेच बाहेरून घेतलेलं स्त्रीबीज. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याला खूप एथिकल इश्यूज असतात आणि पेशंट खूप इमोशनली डिस्टर्ब्ड असतं हे ऐकल्यानंतर की बापरे, आता माझे सगळे ऑप्शन्स एक्झॉस्ट झाले का, मी डोनर एगच घेतलं पाहिजे. तर याला असं उत्तर आहे की ज्यांना इंडिकेशन्स आहेत प्रॉपरली त्याच पेशंटमध्ये डोनर एग वापरलं गेलं पाहिजे. या प्रकारात पहिलं तर एथिकल इश्यू आहे की जर माझी अंडी नाही आहे तर हे मूल माझं आहे का, ते माझ्यासारखं दिसणार का, आणि जर मी हे घेतलं तर लोक काय म्हणतील. यात शंकांचं निरसन करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवते की फर्स्ट ऑफ ऑल ह्या कंडिशनला म्हणजे डोनर एग वापरण्यासाठी इंडिकेशन प्रॉपर असायला पाहिजे. तुमच्या शरीरातले अंडबीजांमधली अंडी संपलेली पाहिजे किंवा जास्त प्रमाणात ती नष्ट झालेली पाहिजेत, म्हणजे तुमचं ओव्हेरियन रिझर्व कमी पाहिजे. दुसरं कारण असू शकतं की तुमचं वय खूप जास्त आहे, म्हणजे 40 आणि त्याच्यावरच्या ज्या महिला आहेत त्यांची एक क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण कमी झालेली असते. सो त्यामध्ये कधी कधी आपल्याला डोनर एगची गरज पडते. वारंवार तुमचा IVF फेल होऊन पण आणि बाकीचे करेक्टेबल फॅक्टर्स हे आपण सगळे बघून सुद्धा सक्सेस मिळत नसेल तर आपल्याला हे करावं लागू शकतं. आणि जेनेटिक प्रॉब्लेम्स, म्हणजे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पार्टनरमध्ये जर जेनेटिक किंवा जनुकीय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतील तर तुम्हाला डोनर एगचा वापर करावा लागू शकतो. सो डोनर एग म्हणजे नक्की काय? जेव्हा तुमच्या अंडबीजांची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण कमी होते तेव्हा तुम्हाला बाहेरून डोनरकडून, म्हणजे रजिस्टर्ड डोनरकडून एग्स घेऊन ते एग्स फर्टिलायझेशन करून आयदर तुमच्या हजबंड स्पर्मनी किंवा बाहेरून घेतलेल्या स्पर्मनी आणि त्याच्यानंतर रेसिपिएंट मदरमध्ये त्या बाहेरच्या अंड्यांनी फलन झालेलं जे एम्ब्रिओ आहे ते तुमच्या युट्रसमध्ये, तयार केलेल्या युट्रसमध्ये सोडलं जातं. सो अशा प्रकारे डोनर एगचा वापर केला जातो. थर्ड खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की IVF सक्सेस ही डोनर एगमुळे कशी का वाढते? सो याचं उत्तर आहे की जे डोनर्स असतात, सर्टिफाईड डोनर्स असतात, ते यंगर एज ग्रुपचे असतात, म्हणजे त्या ऑलरेडी मदर झालेल्या महिला असतात, म्हणजे त्या ऑलरेडी आई असतात. सो त्यांचं आपल्याला एस्टॅब्लिश फर्टिलिटी पोटेन्शियल माहिती असतं, त्यांचं एग रिझर्व चांगला असतो. अशा महिलेतून मिळाली जी अंड किंवा स्त्री बीज असतात त्याचं फलन म्हणजे फर्टिलायझेशन रेट खूप हाय असतो, त्यामुळे एम्ब्रिओज आपल्याला जास्त प्रमाणात बनवून मिळतात. लॅबमध्ये जे काही आपण फॅक्टर्स बघतो ना त्यामध्ये एम्ब्रिओची क्वालिटी पण आपल्याला चांगली मिळते आणि अशा एम्ब्रिओजला परत इम्प्लांटेशन फेलियर होत नाही, कारण त्यांचं जो जेनेटिक मेकअप असतो तो चांगला असतो. सो अशा प्रकारे त्याचं इम्प्लांटेशन होऊन तुम्हाला एक हेल्दी प्रेग्नन्सी मिळू शकते आणि ती प्रेग्नन्सी पुढे डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला मदरहूड एक्सपिरियन्स करता येऊ शकतं. जेव्हा अतिशय म्हणजे आपल्याला होपलेस वाटते सिच्युएशन, त्यामध्ये सुद्धा आपण डोनर एगचा वापर करू शकतो. आता चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे याचे काय प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स आहे आणि काय प्रोसेस असते. सो आपण डोनरला इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन स्टिम्युलेट करतो, सेम लाईक कुठलीही IVF सायकल, आणि तिची स्त्रीबीजं काढून स्पर्म घेऊन फर्टिलायझेशन म्हणजे फलन करून एम्ब्रिओ तयार करतो आणि ते जे तयार झालेलं एम्ब्रिओ आहे तयार झालेलं तुमच्या युट्रसमध्ये, म्हणजे जी रेसिपिएंट मदर आहे तिच्या युट्रसमध्ये सोडलं जातं आणि जर इम्प्लांटेशन झालं तर त्याची एक हेल्दी प्रेग्नन्सी पुढे जाते. ही जी डोनर करण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी सर्टिफाईड म्हणजे मेडिकली रजिस्टर्ड ART लॉ खाली ते रजिस्टर्ड ART बँकने दिलेली रजिस्टर्ड अशी डोनर असते, जिचं पूर्ण नोटरी झालेली असते, तिचे आधार कार्ड, तिचा रूप, रंग, रेषा सगळं आपल्याला माहीत असतं आणि त्या ART बँकमध्ये एक MOU म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेलं असतं आणि त्यानंतर ती डोनर तुम्हाला ART बँक प्रोव्हाइड करते. तिचे इंजेक्शन्स घेऊन झाले की तुम्हाला कळवलं जातं की बाबा एग पिकअप प्रोसेसमध्ये तिची किती अंडी मिळाली. ही सगळी काही लिगली व्हेरीफाईड प्रोसेस असते आणि जर एग क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर कॉम्प्रोमाइज्ड आहे की नाही आहे का चांगलं झालं आहे हे सगळं तुम्हाला सांगण्यात येतं आणि तशा प्रकारे प्रोसेस ही पुढे जाते. आता ह्या प्रोसेसची ना एक भावनिक बाजू आहे. मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या कपल्सला सांगते की आधी तुमचे सगळे फॅक्टर्स करेक्ट करा, आधी तुम्ही तुमच्या बाजूनी पूर्णपणे ट्राय करा. 1 सायकल लागू दे, 2 सायकल लागू दे, तुमच्यावरती आधी काम करून बघा. जेव्हा सगळे फॅक्टर्स फेल होत आहेत आणि मग एक फायनल असं डायग्नोसिस आहे की ओव्हम क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा स्त्री बीजामध्ये प्रॉब्लेम आहे, तरच तुम्ही एक डोनर घेतला पाहिजे. ही इमोशनल जर्नी आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण.
ॲज अ क्लिनिशियन ही माझी पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की बेबी हे तुमचं जेनेटिक चाइल्ड असलं पाहिजे. कारण शेवटी तुम्हाला हे वाटणारच की हे मूल माझं नाही आहे, हे माझ्यासारखं दिसणार नाही, लोक काय म्हणतील. तर ह्या दुविधा सगळ्या मातांना येतात, म्हणजे सगळ्या होणाऱ्या आईंना असं वाटणारच आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा एक मार्ग पण आहे, हा एक मार्ग आहे मातृत्वाचा. आणि तुम्हाला जर आई वडील व्हायचं आहे तर याच्यासाठी हा एक मार्ग तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जेव्हा सगळे ऑप्शन्स तुम्ही एक्झॉस्ट करता तेव्हा तुम्ही हा ऑप्शन घेऊ शकता, ज्याच्याने झपाट्याने तुमचे सक्सेस रेट्स 20 to 30 किंवा इव्हन 40% पासून डायरेक्टली 80% पर्यंत जातात. सो जेव्हा पण कपल्स मला येऊन सांगतात की मॅडम पण त्यांनी तर आम्हाला 80 ते 90% सक्सेस रेट सांगितलंय, मी त्यांना सांगते की त्यांना जस्ट विचारून बघा की ते तुमच्या सेल्फ सायकलबद्दल बोलतायत का डोनर एगबद्दल बोलतायत. कारण की जेव्हा पण ते कोट करताना 80 to 90% इवन 100% मी ऐकले. सो जनरली दे आर टॉकिंग अबाउट डोनर एग, विच इज समथिंग दॅट आय डोंट रेकमेंड पर्सनली, की ते पहिलं पॉईंट नसायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जस्ट फर्स्ट ऑप्शन काहीच न रूल आउट करता तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन्स डोनर एग घ्याल, सो आय फील दॅट इज अ बिट रॉंग एथिकली, पर्सनली अँड मॉरली. त्यामुळे माझा असा सल्ला असेल की डोनर एक घ्यावं आणि ज्यांना लागतं त्यांनी घ्यावं, पण तो पहिला पर्याय नसला पाहिजे, तो शेवटचा पर्याय असला पाहिजे. सो डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट, बट प्लीज डू रूल आउट अदर फॅक्टर्स ॲज वेल. सो डोनर एक किंवा बाहेरचं स्त्रीबीज घेणं हा अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, पण हा एक आशादायक पर्याय पण आहे. आणि यानंतर मी डोनर स्पर्मवरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे, कारण का जसं डोनर एक इम्पॉर्टंट आहे तसंच डोनर स्पर्मबद्दल पण लोक मला विचारतात आणि त्याची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो डेफिनेटली स्टे ट्यून्ड, मी लवकरच तो व्हिडिओ बनवेन. थँक्यू.